चांगलं काम ते करतायत. चला टीम जीतू पॅकर्स रेडी राहा प्लीज. आणि विनंती करते एसटीएम प्लीज मैदान के अंदर जाइए. थँक्यू. मॅच ऑन करूया आपण. निश्चितच 5 षटकांचा सामना आहे. आमच्या संवेद समालोचन कक्षामध्ये राष्ट्रभाषेतील एक अतिशय चांगला आवाज मॅन फ्रॉम मुंब्रा मिस्टर शहजादजी शेख यांचं देखील करूया आपण स्वागत. आमचा गुणलेखक मित्र सूरजचं देखील करूया स्वागत. आमचे तिन्ही पंच यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. आणि डीजे मास्टर आमचा लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूवीज यांनाही शुभेच्छा देऊया. आमचा फोटोग्राफर मित्र हिमांशू पाटील खारी गावातील एक अतिशय चांगला फोटोग्राफर त्याचंही आपण स्वागत करूया. आणि निश्चितच सुरुवात करूया आजच्या दिवसाला. 9 मार्चचा हा दिवस. काल जागतिक महिला दिवस, काल महाशिवरात्रीचा दिवस, काल अफलातून क्रिकेट पाहायला मिळालं आणि रॉयल स्टनर मीराट संघ अंतिम सामन्यात पोहोचलाय. आपण ट्रॉफीज बघतोय, अप्रतिम अशा ट्रॉफीज आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. आजही आपण शिवरायांचे आशीर्वाद घेऊया. आजही आपण वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद घेऊया. आणि आजही आपण स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे आशीर्वाद घेऊया आणि एकूणच खेळाला सुरुवात करूया. वळतोय कमेंट्री बॉक्समध्ये ज्यावेळेला सामना सुरू होईल 5 षटकांसाठी धावचं समालोचन घेऊन येतील आमच्या संवेद असतील ते म्हणजे निश्चितच शहजादजी शेख. Hello, check. Hello, check. Check. Hello, check. Hello, check. Hello, check. Hello, check. Hello. Hello, check. Hello. Hello, check. Hello, check. Suswagatam. युवासेना प्रीमियर लीग 2024 2024 भव्य आयोजन, भव्य नियोजन, आज का अंतिम और आखिरी दिन इस प्रतियोगिता का. आज के दिन का पहला मुकाबला हम देखने जा रहे हैं जीतू पैकर नवघर वर्सेस एसटीएम बॉयज के बीच. आज के दिन का ये पहला मुकाबला. कल के हाफ की अगर बात करें तो कल के दिन एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मेंस रहा सभी टीमों का, लेकिन एक टीम ने कल बाजी मारी. वो टीम थी रॉयल स्टनर मीरा रोड, जिसमें शानदार परफॉर्मेंस बाबू का रहा और बिल्कुल अर्धशतक पारी खेलने वाले खिलाड़ी रहे रियाज. चलिए सलामी बल्लेबाजी की जोड़ी विकेटों के बीच प्रवेश करती हुई. एक तरफ की कमान अक्षय पाटिल तो दूसरी तरफ उदय पाटिल. ओपनर बैटर्स विकेटों के बीच प्रवेश
प्रवेश करते हुए नियम के अनुसार पहली गेंद डिलीवर होने से पहले आपका 12वां खिलाड़ी हमारे कमेंट्री बॉक्स में रहना जरूरी। नियम के बारे में आपको सूचित किया जा रहा है। सबसे पहला नियम, वेरी फर्स्ट बॉल डिलीवर होने से पहले अगर आपका 12वां खिलाड़ी हमारे कमेंट्री बॉक्स में नहीं रहा तो डायरेक्ट 2 रनों की पेनल्टी यहां से घोषित की जाएगी। उसी तरीके से अंपायर डिसीजन विल बी फाइनल डिसीजन। अंपायर से आप आर्ग्यूमेंट नहीं कर सकते, रिव्यू के लिए कोई भी डिमांड आप नहीं कर सकते, क्योंकि अंपायर, इनफील्ड अंपायर का जो डिसीजन होगा वो फाइनल डिसीजन माना जाएगा। ये चीज ध्यान में रखिएगा। टाइम लिमिट आपके लिए रखी गई है 5 ओवरों के सामने के लिए 25 मिनट्स, लेकिन आपको 20 मिनट में आपकी 4 ओवर आपको समाप्त करनी है, नहीं तो फिर आपको पेनल्टी फेस करनी होगी। वो पेनल्टी होगी इस प्रकार की, लास्ट ओवर में आपको 5 खिलाड़ी सर्कल के अंदर तैनात करने होंगे। पावर प्ले के नियम के अनुसार पहले पावर प्ले में 2 खिलाड़ी आपको सर्कल के बाहर तैनात करने हैं। 5 ओवरों के मुकाबले में महज आपको 1 ओवर पावर प्ले यहां पर प्रदान किया जाएगा। ये नियम है। आई होप सभी टीमें इस नियम का जरूर पालन करेंगी, और अगर आपने इन नियमों का पालन नहीं किया तो आपको पेनल्टी का सामना करना पड़ सकता है। चलिए, टॉस जीतने के बाद पहले एसटीएम बॉयज ने गेंदबाजी करने का निर्णय लिया और अपनी सहयोगी टीम को आमंत्रित किया है बल्लेबाजी के लिए। जीतू वैकर नवगर एक ऐसी टीम है जो हर सैटरडे संडे एक ट्रॉफी अपने घर ले जाती है। इस प्रकार की ये टीम, उदय पाटिल एक परफेक्ट ऑलराउंडर मटेरियल जिसे कहा जाता है, एक डेंजर विस्फोटक बल्लेबाज के रूप में जिनकी पहचान अंपायर की भूमिका में हम देखेंगे हमारे तीनों ही अनुभवी अंपायर ललित शर्मा सर और संजय पॉल जी, प्रकाश रजक सर, काफी अनुभवी अंपायर हैं प्रकाश सर, एक्सपीरियंस की कोई कमी नहीं। लेदर क्रिकेट कहिए, टेनिस क्रिकेट कहिए, अंडरआर्म क्रिकेट कहिए, ओवरआर्म क्रिकेट कहिए, हर क्रिकेट के फॉर्मेट में सर की पहचान। पहली ओवर की पहली गेंद लेकर तैयार गेंदबाज अपने बॉलिंग ट्रैक पर। पहली गेंद पर आक्रामक रूप धारण करना चाह रहे थे उदय। गेंद को खेला है डीप वाइडिश मिड विकेट जोन में। 1 रन, सिंगल रन के साथ इस वक्त अपना अकाउंट ओपन किया है और टीम का श्री गणेशा जरूर किया है। 5 ओवरों का ये मुकाबला कल के दिन की अगर बात करें तो बिल्कुल 5 ओवरों में लगभग 50 रन का आंकड़ा एक फाइटिंग स्कोर माना जाता है। अक्षय पाटिल बैट का फेस पहले ओपन किया, गेंद पीछे से डिलीवर होती हुई ये गेंद रही इस वक्त डॉट के रूप में। फील्डिंग में थोड़ा सा फेरबदल जरूर किया जा रहा है। शॉर्ट स्क्वायर लेग के खिलाड़ी को बिल्कुल शॉर्ट कवर जोन में तैनात किया गया है। कुछ ना कुछ स्ट्रेटेजी होगी, कुछ ना कुछ प्लानिंग होगी, उस प्लान के अनुसार ही इस वक्त फील्डिंग को सेट किया गया है। हमारे बीच आकांक्षा मैडम की उपस्थिति ये बहुत मायने रखेगी। सुबह का सत्र है और सुबह के वक्त आकांक्षा मैडम की उपस्थिति इस मंच पर। मॅडम आपला मनापासून हार्दिक स्वागत युवा सेना प्रीमियर लीग 2024 मध्ये। चलिए, मैच ये आज के दिन का बेहतरीन होगा क्योंकि दोनों ही टीमें एक दूसरे की खामियां और खूबियां जानती हैं। इस बार लॉफ्ट किया है गेंद को, बिल्कुल गेंद जाती हुई डीप लॉन्ग ऑन रीजन में। 1 रन से ज्यादा कुछ नहीं, सिंगल रन के साथ स्ट्राइक को रोटेट किया है उदय पाटिल। 40+ के ये खिलाड़ी हैं, हट्टे कट्टे शरीर के ये खिलाड़ी हैं। सिंगल डबल रन पर ज्यादा भरोसा नहीं करते, लेकिन जब मौका मिलता है तो सिंगल डबल रन भी यहां पर कंप्लीट करते हैं। अगली गेंद, इस बार बड़ा हिट लगाना चाह रहे थे, प्रॉपर टाइमिंग नहीं कर पाए, गेंद शरीर से जा टकराई और गेंद रही इस वक्त डॉट के रूप में। जूसी फुल टॉस गेंद थी, बिल्कुल जूसी फुल टॉस गेंद पर बल्लेबाज जहां चाहते हैं वहां स्ट्रोक कन्वर्ट कर सकते थे, लेकिन यहां पर टाइमिंग से चूकते हुए नजर आए, प्लेसमेंट से चूकते हुए नजर आए और गेंद रही इस वक्त डॉट के रूप में। नेक्स्ट बॉल ऑन द राइज, ऑन द टो पर स्ट्रोक को कन्वर्ट किया है डीप लॉन्ग ऑफ बाउंड्री के पार। उदय पाटिल के बल्ले से आता हुआ ये खनखनीत दंदनीत षटकार, 6 रन।
नेक्स्ट बॉल, दिस इज अ ब्यूटीफुल स्ट्रोक, गेंद को खेला है कवर रीजन में, हाना के इशारे, नजदीकी मामला, रनआउट का मौका बन सकता था, लेकिन भाग्यशाली रहे इस वक्त अक्षय पाटिल के सही वक्त पर इनका रिवर्स गियर लगा, नहीं तो दुर्घटना घट सकती थी। ओवर की हुई है समाप्ति, एक ओवर की समाप्ति के बाद स्कोरबोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 9 रन बिना कोई विकेट गंवाए पहले बल्लेबाजी करती हुई जीतू पैकर नवघर टीम का। चलिए, पहली ओवर की समाप्ति के लिए आपने 6 मिनट खर्च किए हैं फील्डिंग यूनिट टीम, ये चीज ध्यान में रखिएगा। STM बॉयज, हर ओवर की समाप्ति के बाद संकेत यहां पर हम टाइमर बता रहे हैं। सही बात आहे, ये बॉल बिलकुल सही बात आहे। मात्र एक लक्षात ठेवा, लक्षात घ्या, टेनिस बॉल क्रिकेट असो किंवा कुठल्याही प्रकारचा सेकंड पावर प्ले नहीं है, एक ही पावर प्ले है। अभी 4 अंदर रखने हैं आपको कंपलसरी। 4 खिलाड़ी आपको अंदर तैनात करने हैं। चलिए, एक ही पावर प्ले है, हमने मैच की शुरुआत से ही पहले आपको नियम बता दिया था। नए गेंदबाज आए हैं, आते ही साथ तेज तर्रार गेंद की शुरुआत की थी, 1 रन के लिए निकले हैं। सिंगल रन यहां पर जरूर कंप्लीट होता हुआ 22 के रूप में। यहां पर मिस टाइमिंग स्ट्रोक्स जरूर देखने मिल रहे हैं, टाइमिंग नहीं कर पा रहे हैं। लगता है सही तरीके से अक्षय पाटिल और उदय पाटिल की गुड मॉर्निंग नहीं हुई है। ही गोष्ट कदाचित असू शकते, मात्र मगाशी उदयने जो स्ट्रोक खेळला तो अप्रतिम होता। अक्षयकडे नक्कीच चांगलं आणि चांगलं तंत्र आहे, मात्र कुठेतरी तो जास्त बॅकफुटला खेळतोय असं मी म्हणेन। नेक्स्ट बॉल, दिस इज अ ब्यूटीफुल स्ट्रोक, कारपेट के सारे खेला है गेंद को लॉन्ग ऑन क्षेत्र में, थोड़ा सी मिस फील्डिंग, खिलाड़ी वहां पर थे लेकिन थोड़ा सा फंबल करते हुए नजर आए और 2 रन लेने में सक्षम और कामयाब दोनों ही बल्लेबाज। रनिंग बिटवीन द विकेट की अगर बात करते हैं संकेत, तो नो डाउट दोनों ही बल्लेबाज इशारों में रनों को चुराने की काबिलियत रखते हैं। केव्हाही, कारण एकाच घरात तालुकात ठेवतात, त्याच्यामुळे निश्चितच हे घरचे संबंध आहेत आणि घरचे संबंध असल्यामुळे एक्झॅक्टली काय हवंय काय नको या सगळ्या गोष्टी माहिती आहे। मात्र एक गोष्ट चांगली घडली आहे की आज अतिशय चांगल्या वेळेवर किंवा त्याहून कालच्यापेक्षा जास्त चांगल्या वेळेवर आपण सामने सुरू केलेत। नेक्स्ट बॉल, बड़ा हिट लगाना चाह रहे थे, गेंद टप्पा खाने के बाद उछाल नहीं लेती हुई, विकेटों का फर्नीचर पूरी तरीके से डिस्ट्रॉय करती हुई लगता हुआ इस वक्त जीतू पैकर नवघर को ये बड़ा झटका। उदय पाटिल इज गॉन। विकेट का पतंग हुआ है, न्यू बैटर आए हैं इस वक्त लंबे चौड़े कद के आदित्य शेट्टी। ये सिस्टम्स के अंदर पानी डालना है प्लीज। ओवर की समाप्ति के बाद सर चलेगा प्रकाश सर? ओके।
दूसरे ओवर का खेल जारी है, विकेट का हुआ है पतंग, गेंदबाजी की कमान पर है गेंदबाज चंदन, और चंदन ने वाकई में चंदन मल दिया एक विकेट लेकर अपनी टीम के खाते में। चंदन की अगली गेंद, ओ हो, तेज तर्रार गेंद थी, तेज गति की गेंद थी। आदित्य शेट्टी को गुड मॉर्निंग कहती हुई गेंद, लेकिन चलिए 1 रन मिला है 22 के रूप में, 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। अक्षय पाटिल, ये खिलाड़ी से ज्यादा उम्मीद है, कुछ इंजरी के कारण कुछ वक्त से क्रिकेट से दूर थे, लेकिन जब वापसी की है तो काबिले तारीफ वापसी की है। ओहो, क्लीन बोल्ड, क्या बात है चंदन, चंदन की ये गेंद परफेक्ट लाइन, परफेक्ट लेंथ, और विकेटों का फर्नीचर पूरी तरीके से नस्तो नाबूद करती हुई गेंद, यानी डांडी डांडी गुल। चंदन, वाकई में इस गेंदबाज की तारीफ नहीं होगी, बिल्कुल विकेटों को टारगेट बनाकर गेंदबाजी कर रहे हैं, और विकेट का यहां पर हुआ है पतंग। न्यू बैटर के रूप में आए हैं इस वक्त योगेश यादव, योगेश यादव को इस वक्त भेजा गया है बल्लेबाजी की कमान पर, तीसरे क्रमांक पर उतरे हैं। जिस तरीके से बात की जाए उदय पाटिल की क्लीन बोल्ड हुए, उसी ओवर में अक्षय पाटिल भी क्लीन बोल्ड के रूप में नजर आए। काफी अच्छी सूझबूझ भरी गेंदबाजी, कंजूसी भरी गेंदबाजी। अगर चंदन की गेंदबाजी की बात करें, उनके इस ओवर की अगर चर्चा करें, तो इस ओवर में एक 22 के रूप में रन आया पहली गेंद पर, उसके बाद डबल रन, फिर विकेट, फिर 22, फिर विकेट, यानी अब चंदन यहां पर सफल ओवर की तरफ आहिस्ते आहिस्ते कदम जरूर बढ़ाते हुए। आप देख रहे हैं युवा सेना प्रीमियर लीग 2024, भव्य आयोजन, भव्य नियोजन, आज का अंतिम और आखिरी दिन इस प्रतियोगिता का। काफी इनामी इनामी राशि 1 लाख रुपए रोक रकम, और ये आन बान शान की ट्रॉफी कौन सी टीम अपने नाम करेगी, इसकी खोज आज शाम तक के होगी कंप्लीट। सेकेंड प्राइज की अगर बात करें तो 50,000 रुपए रोक रकम, और साथ ही साथ ये खूबसूरत सी ब्यूटीफुल ट्रॉफी। लेफ्ट हैंडर बैटर आए हैं इस वक्त योगेश यादव, योगेश को भेजा गया है बल्लेबाजी की कमान पर। लेफ्ट हैंडर बैटर हैं, सामना करेंगे एक बेहतरीन गेंदबाज चंदन का। फ्रंट फुट पर निकलकर मिस टाइमिंग शो, गेंद हवा में है, 2 खिलाड़ी गेंद के नीचे, कॉलिंग नहीं थी लेकिन फिर भी कैच बना है, और विकेट का हुआ है पतंग। बैक टू बैक लगता हुआ इस वक्त जीतू पैकर नौगर टीम को ये बड़ा वाला झटका।
कमबैक किया यहाँ पर जरूर चंदन ने अच्छी तरीके से गेंद को फील्ड किया। चलिए महज 2 रन से ज्यादा कुछ नहीं। न्यू बैटर के रूप में हम देख सकते हैं बल्लेबाजी की कमान पर आए हैं मिस्टर अक्षय सोनी। वैसे भी स्टेट प्रीमियर लीग की अगर बात करें ISPL तो वो भी सोनी पे ही आ रहा है और अब हमारे पास भी आ चुके हैं बल्लेबाजी की कमान पर मिस्टर सोनी। आउट ऑफ द ऑफ स्टंप कट किया था, कीपर गेंद को फील्ड करना चाह रहे थे लेकिन चिक्की सिंगल के साथ अपना अकाउंट अक्षय सोनी ने ओपन किया और मौका दिया है आदित्य शेट्टी को। ये दो ऐसे खिलाड़ी हैं अगर विकेटों पर टिक गए तो समझ लीजिए आपकी टीम के लिए, आपकी जो टीम है उसके लिए रनों की बारिश कर सकते हैं। ये उस प्रकार के बल्लेबाज हैं, बिग हिटर बैटर के रूप में इनकी पहचान है। आदित्य सामना करने के लिए सज्ज होते हुए बड़ा हिट लगाना चाह रहे थे, प्रॉपर टाइमिंग नहीं कर पाए, गेंद आती हुई डीप मिड विकेट जोन में, थोड़ी सी खराब फील्डिंग। दूसरे रन का डिमांड है, नजदीकी मामला बिल्कुल नहीं होगा। थ्रो थोड़ा सा एड्रेस ढूंढता हुआ, पता ढूंढता हुआ गेंदबाज का। चलिए 2 रन यहां पर कंप्लीट किए हैं। इस 2 रन के साथ रनों की रन संख्या पे नजर डालते हैं। स्कोरबोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 17 रन। तीसरे ओवर का खेल इस वक्त जारी है। अथर्वा की ये गेंद, हो बिल्कुल ब्यूटीफुल डिलीवरी, अच्छा टप्पा था, अच्छी लेंथ थी, गेंद में गति का जो तड़का था उस कारण गेंद रही इस वक्त डॉट के रूप में। दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी। स्कोर थमा हुआ है 17 रनों पे। 17 मंजे खतरा। टेनिस क्रिकेट में ये आंकड़े पर बहुत घटनाएं घटती हैं। अब देखते हैं 17 का खतरा किसके लिए डेंजर होता है। फिर से एक बार ब्लाइंग स्ट्रोक, केताना पंखा स्ट्रोक मैं तो कहूंगा। गेंद और बल्ले का संपर्क बिल्कुल नहीं, लेकिन ताकत के साथ बल्ले को स्विंग किया था। गेंद फिर से एक बार डॉट के रूप में। बैक टू बैक 2 गेंदें आदित्य यहां पर डॉट कर चुके हैं। नेक्स्ट बॉल लेकर तैयार, फिर से एक बार अथर्व, इस बार रिवर्स स्ट्रोक, गेंद को भेज दिया है डीप पॉइंट और गली के बीच की जो दरार थी, गेंद उसमें से फरार। 4 रन के लिए। बिल्कुल 2 गेंदें डॉट होने के बाद जो दबाव बना था, अब ज्यादा वक्त तक के इस खिलाड़ी को दबाव में नहीं रख सकते। ये अपने आप पर प्रेशर कभी क्रिएट नहीं होने देते हैं। प्रेशर को किस तरीके से रिलीज करना है ये चीज को उन्होंने प्रूव किया और रिवर्स स्ट्रोक के माध्यम से अपनी टीम के लिए 4 रन जरूर जोड़े। नए गेंदबाज इस बार स्कूप किया है, गैप ढूंढने की कोशिश की, बैकवर्ड स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है, सिंगल रन। और यहां पर देखिए कर्रा फील्डिंग, आउटफील्ड काफी तेज लेकिन बहुत ही बढ़िया फील्डिंग का प्रदर्शन और यहां पर चहलकदमी करते हुए 3 रन मुकम्मल किए। ऐसा लगा कि सुबह के वक्त ये वॉक कर रहे हैं, दौड़ रहे नहीं, वॉक कर रहे हैं और 3 रन यहां पर जरूर पूरे किए। इस 3 रन के साथ रनों की रन संख्या में थोड़ा सा बदलाव जरूर देखने मिलता हुआ। स्कोर जा पहुंचा है 24 रन्स पर। गेंदबाजी की कमान पर आए हैं अपने स्पेल का दूसरा ओवर लेकर चंदन। इस बार चंदन की गेंद हवा में थी, कैच हुआ है ड्रॉप, गेंद जाती हुई थर्ड मैन बाउंड्री की तरफ। आउट ने पहले ही कहा काफी तेज है, गेंद जाएगी सीमा रेखा पार। ये आता हुआ खूबसूरत 4 रन। आज सकाळी अतिशय अग्निशमन दलाच्या मार्फत निश्चितच चांगला पाण्याचा फवारा इथे मारण्यात आलाय। काळ धुळीचं साम्राज्य होतं आणि निश्चितच त्यामुळे ही दखल लगेच आमच्या आयोजकांनी घेतलंय आणि सन्माननीय प्रवीणदादा पाटील असो किंवा इकडचे सगळे आयोजक असो त्यांच्या माध्यमातून लगेच फायर ब्रिगेड मागवण्यात आलं आणि चांगल्या पाण्याचा अतिशय झोत वापरण्यात आलाय। नेक्स्ट बॉल, इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक है, ऊंचाई ज्यादा है लंबाई कम है लेकिन गेंद नो मैच लैंड पर गिरती हुई 2 रन के लिए निकले हैं और 2 रन यहां पर कंप्लीट किए हैं। रनिंग बिटवीन द विकेट अक्षय और आदित्य की अगर आप देखिए
काबिले तारीफ, काबिले तारीफ। वो बड़े स्ट्रोक पर ज्यादा भरोसा जताते हैं। सिंगल डबल मैंने पहले ही कहा कि जीतू पैकर नवगढ़ टीम एक वाहिद ऐसी टीम है टेनिस क्रिकेट में जो दौड़ती कम है, दौड़ाती ज्यादा है। नेक्स्ट बॉल लेकर तैयार, फिर से एक बार चंदन, ये अच्छी गेंद थी, हेलीकॉप्टर स्ट्रोक करने की कोशिश, बैकअप पर खिलाड़ी तैनात, लेकिन चलिए गेंद गई है आउट ऑफ द पार्क। अंपायर का इशारा आता हुआ 4 रन। हुई इस बार देखिए बड़ा हिट, करारा प्रहार, गेंद जाती हुई इस वक्त डीप का कॉर्नर बाउंड्री के बाहर। आदित्य शेट्टी के बल्ले से आता हुआ ये खनखनीत दंदनीत षटकार, 6 रन। ओह, दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी, परफेक्ट ही यॉर्कर गेंद थी, अपनी विकेटों को बचाते हुए यहां पर ये गेंद पर 1 रन चुराया है। ब्रह्मास्त्र लास्ट बॉल जो डिलीवर की चंदन ने, बिल्कुल तरकीशों के तीर में से गोल्डन तीर का इस्तेमाल किया मैं तो कहूंगा। और इस वक्त ओवर क्रमांक 4 हुआ है समाप्त। 4 ओवरों की समाप्ति के बाद स्कोर है 41 रन। विकेटों की अगर बात करें तो 3 विकेटों के नुकसान के बाद। तांगडी जी, चला नेक्स्ट मॅच साठी कॉल देतोय मी। साई माऊली बोरिवली संघ उपस्थित झालाय काय? टीम साई माऊली बोरिवली आणि उत्तन बॉयज उत्तन कॅप्टन इथे नाही, उत्तन बॉयज उत्तन कॅप्टन इथे उपस्थित आहेत का? टीम उपस्थित असेल तर कॅप्टन प्लीज इनिंग नंतर लगेच टॉस साठी या। गेंदबाजी की कमान पर है आदित्य, लेकिन उनका सामना है आदित्य शेट्टी से। बिग हिटर बैटर, बिग हिटर बैटर, बाहुबली खिलाड़ी हैं ये। और यहां पर देखिए रिवर्स स्ट्रोक करने की कोशिश, ऑफ स्टंप के काफी ज्यादा बाहर गेंद रही, अंपायर का इशारा आता हुआ वाइट बॉल। अतिरिक्त रनों में ये 1 रन शुमार होता हुआ, सिंगल रन जरूर अकाउंट में कन्वर्ट होता हुआ। लास्ट ओवर का खेल इस वक्त जारी है। लास्ट ओवर की जिम्मेदारी आदित्य ने संभाली है। आदित्य शेट्टी सामना करने के लिए तैयार। ओहो, दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी, फुल लेंथ गेंद थी, वाइडिश थोड़ा सा रखा था गेंद को, टप्पा बहुत ही बढ़िया था, बिल्कुल क्रीज के अंदर ये गेंद डिलीवर होती हुई और गेंद रही डॉट के रूप में। पहली गेंद भले से वाइड की, लेकिन उसके बाद अच्छा कमबैक किया है। कहते हैं ना कि बादाम खाने से अक्ल नहीं आती है, ठोकर खाने से आती है, उसी तरीके का दृश्य इस बार देखिए। गति में थोड़ा सा वेरिएशन किया था, मिस टाइमिंग स्ट्रोक है, गेंद हवा में है और चंदन जरूर मेहनत करते हुए नजर आए। मिस फील्डिंग, एसटीएम बॉयज की अगर बात करें तो जो एक्स्ट्रा रन गए हैं मिस फील्डिंग के कारण गए हैं। बिल्कुल एक्स्ट्रा रन्स पर थोड़ा सा कंट्रोल खिलाड़ियों को लगाना होगा। वेरिएशन, नक्कल बॉल की थी, अक्ल लगाकर बैक ऑफ द हैंड इस गेंद को डिलीवर किया। टप्पा खाने के बाद गेंद थोड़ा सा लेग ब्रेक होती हुई और बल्लेबाज को भी लेग ब्रेक कराती हुई और गेंद डॉट के रूप में। आदित्य की अगली गेंद, अक्षय सामना करेंगे।
आड़े बल्ले से खेलने की कोशिश थी, गेंद और बल्ले का संपर्क नहीं। अंपायर से जरूर सवाल पूछा था लेकिन अंपायर पे कोई खासा असर नहीं रहा। गेंद रही इस वक्त डॉट के रूप में, डॉट डिलीवरी। लास्ट ओवर का खेल अभी भी शेष है, गेंदें अब तलक के हो चुकी हैं लगभग 4, 2 गेंदें अभी भी आना शेष। आदित्य वर्सेस आदित्य, ये बैटल देखने मजा आएगा। बची हुई 2 गेंदों में आदित्य शेट्टी कितने रन बनाते हैं या फिर आदित्य यहाँ पर जो कि गेंदबाजी पर हैं वो आदित्य शेट्टी पर अंकुश लगाते हैं। इसी बीच ये गेंद इनर एज लगा था जरूर, 1 रन के लिए निकले हैं। सिंगल रन कंप्लीट, 1 रन से ज्यादा कुछ नहीं। सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 46 रनों पर, 46 रन स्कोर कार्ड पर, 1 टू गो। एक गेंद अभी भी आना शेष है, एक गेंद अभी भी आना बाकी है। इसके बाद का जो मुकाबला होगा टीम उत्तन बॉयज उत्तन वर्सेस साई माउली बोरेवली। दोनों टीम कैप्टन से मैं रिक्वेस्ट करूंगा टॉस बॉक्स की तरफ आपको आना है। इस बार देखिए बैकफुट पर हटे, विकेटों की गहराई में जाकर स्ट्रोक को कन्वर्ट किया। गेंद गई है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के पार, ये 6 रन के लिए। दिस इज अ ब्यूटीफुल स्ट्रोक बाय अक्षय सोनी। दर्शाता हुआ 52 रन टारगेट रखा गया है, 53 रनों का। 53 रन्स टू विन है। एसटीएम बॉयज कंपलसरी चेजिंग है, ये चीज ध्यान में रखिएगा। चलिए स्वागत और सत्कार की तरफ आपको लिए चलते हैं। हमारे बीच मुख्य अतिथि हमारे उपस्थित है, उनका स्वागत और सत्कार ये हमारा कर्तव्य है। उस कर्तव्य को निभाने के लिए मैं इनवाइट करूंगा मेरे सहयोगी कमेंटेटर संकेत पाटिल को। चलिए ओवर टू संकेत पाटिल। धन्यवाद। चला आज विशेष सन्मान आपण इथे करूया। सन्माननीय आकांक्षा शंकर वीरकर मॅडम, मीरा भाईंदर विधानसभा अधिकारी युवती सेनेच्या, आणि त्यांचा हा विशेष सन्मान आम्ही युवा सेनेतर्फे करणार आहोत। मी ऋषिकेश अशोक कुबे यांना विनंती करतोय, युवा सेनेचे शाखाधिकारी प्रभाग क्रमांक 11 चे, आणि कुमार मयूर अरुण भोईर यांना विनंती करतोय की त्यांच्या तन्मयीला देखील विनंती करतोय की त्यांनी पुढे यायचंय आणि हा एकूणच सन्मान आपण करूया। तो म्हणजे निश्चितच आकांक्षा शंकर वीरकर मॅडम यांचा। मनापासून आनंद झाला मॅडम, आणि निश्चितच युवती सेनेचं कार्य असंच पुढे जावो ही सदिच्छा युवा सेनेतर्फे, शिवसेनेतर्फे, आणि तुमच्या या कार्यात तुम्हाला यश लाभो, आणि वंदनीय बाळासाहेबांचे आशीर्वाद आणि एकूणच मासाहेबांचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहावो। आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून युवती सेनेचं हे कार्य निश्चितच अतिशय चांगल्या पद्धतीने त्या पूर्ण करतायत, आणि त्यांच्या कार्यात खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या मंचाच्या वतीनं। धन्यवाद मॅडम, आपण इथे आलात, मात्र आज संध्याकाळी देखील आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे, आणि निश्चितच आपल्याबरोबर वीरकर साहेब जर आले तर निश्चितच आनंद होईल। मनापासून कौतुक आहे आपलं। संजय तांबे सर इथे उपस्थित आहेत, त्यांचा देखील खास सन्मान या प्रसंगी आम्ही घेतोय। मी विनंती करतोय ऋषिकेश उभे यांना की आपण संजय तांबेजी यांचा देखील खास सन्मान करूया। मयूरला देखील विनंती करतोय की आपण लगेच एक खास सन्मान घेऊया। थँक्यू मॅडम, मात्र संध्याकाळी आपण पुन्हा एकदा उपस्थित राहाल अशी अपेक्षा आहे। पहिला सामना सुरू आहे, त्यानंतर दुसरा सामना देखील इथे सेट होतोय। मी विनंती करतोय साई माऊली बोरिवली टीम कॅप्टन इथे आलाय का? साई माऊली बोरिवली। सन्माननीय कुणाल जयंत दादा पाटील यांचा विनंती करतोय की आपण प्लीज मान्यवर कक्षामध्ये या। कुणाल जयंत पाटील यांना विनंती करतोय की आपण मान्यवर कक्षामध्ये यायचे। या स्पर्धेसाठी आम्हाला अतिशय चांगलं सहकार्य त्यांनी दिलंय,
आणि जयंतदादा पाटील साहेबांचा आज वाढदिवस आहे. सन्माननीय माजी नगरसेवक आणि या नगर परिसरातील एक दिग्गज व्यक्तिमत्व. आज दादांचा वाढदिवस देखील आहे आणि निश्चितच त्यांची देखील उपस्थिती इथे राहील अशी अपेक्षा आहे. मी विनंती करतोय इथे आय थिंक कुणाल जयंत पाटील इथे उपस्थित झालेत. त्यांना विनंती करतोय की आपण प्लीज मान्यवर कक्षामध्ये या. राकेश पाटील यांना देखील विनंती करतोय की आपण प्लीज मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. राकेश पाटीलजी स्वतः एक अप्रतिम खेळाडू आहे, मात्र प्लीज विनंती करतो राकेशला की आपण देखील या मान्यवर कक्षामध्ये. चला मॅचकडे वळूया, जास्त वेळ नाही आपल्याकडे मित्रांनो. 5-5 षटकांचे सामने आपण खेळवतोय, मात्र नंतर आपण कमी षटकांचे सामने खेळवणार आहोत. अजून एक संघ इथे यायचा बाकी आहे. साई माऊली संघ आय थिंक इथे उपस्थित झाला आहे, त्यांचा आम्ही मनापासून कौतुक करतोय. उत्तनचा संघ देखील इथे उपस्थित आहे, त्यांचा देखील कौतुक करतोय. मात्र टीम अम्मू 11 संघ इथे आता थोड्याच वेळात उपस्थित होतोय. चला बॅटर उतरलेत, प्लीज विनंती करतोय जीतू बॅकर्स लवकर क्षेत्ररक्षण सजवा, डोंट वेस्ट टाइम. अक्षय कमॉन. बॉलिंग आणि या 2 धावा, या एक धावा देखील महत्वाच्या असतील. या ओव्हरमध्ये धावा नाही आहेत, मात्र तरी देखील उदयचं हे षटक अप्रतिम राहिलंय, कारण जवळजवळ 2 बाईस त्यानंतर थोडीशी मिसफिल्ड, त्यामुळे धावसंख्या झाली या पहिल्या षटकामध्ये ती म्हणजे 6. इकॉनॉमिकल ओव्हर, व्हेरी गुड बॉलिंग. आता इक्वेशन जर बघितलं तर शेवटचे 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये करायच्या 47 धावा, त्यामुळे रिक्वायर्ड रन रेट जो आहे तो रिक्वायर्ड रन रेट आता 12 वर जाऊन पोहोचलाय. त्यामुळे निश्चितच इथे प्रयत्न करावे लागतील STM बॉईजला. थोडंसं त्यांना गिअर शिफ्ट करावं लागेल. सुदीपण्णा एक चांगले खेळाडू आहेत, तर दुसऱ्या बाजूला सौरभ देखील चांगले खेळाडू आहेत, मात्र कुठेतरी गिअर शिफ्ट करावा लागेल. तुम्ही स्पर्धा बघताय युवा सेना प्रीमियर लीग 2024. प्रीमियर लीग जरी नामकरण असलं तरी देखील नॉकआउट राऊंड्स आहेत. काल अप्रतिम दिवस आपण पाहू शकलो. 12:19 पहिला चेंडू पडला, मात्र मॅच संपता काल जवळजवळ 7 वाजले होते आणि अंतिमता रिझल्ट आला की अंतिम सामन्यात पोहोचणारा संघ ठरलाय तो म्हणजे रॉयल स्टनर मीरा रोड. अफलातून कामगिरी पाहिली आणि का मॅच झाली ती म्हणजे सेमीफायनलची. विजयासाठी तब्बल 35 धावा होत्या. चांगलं चेस डाऊन सुरू होतं, मात्र अंतिमता रॉयल स्टनर संघानं बाजी मारली आणि अद्विक 11 JJ स्पोर्ट्स भाईंदर संघाला त्यांनी पराभूत केलं. येस, कुणाल जयंत पाटील आणि राकेश पाटील यांचं आगमन होत आहे. वेलकम वेलकम आणि त्यांचं खूप सारं स्वागत आहे. या दोन्ही मान्यवरांच्या वतीनं आम्हाला अतिशय चांगलं सहकार्य लाभले या स्पर्धेसाठी. वेलकम कुणालजी, वेलकम राकेश पाटील. गोलंदाजी मार्कवर राजेन आल्या, पहिला चेंडू त्याचा उडवला डीप कव्हरला. इथे प्रयत्न चांगला होता, मात्र झेल होऊ शकला नाही. सचिन पाटील झेलपर्यंत पोहोचले, मात्र नंतर आपण बघतोय चांगलं बॅकिंग तिथे बघायला मिळतंय, ते म्हणजे गणेश यांच्या मार्फत. 2 धावा या घडीला पूर्ण होताना दिसत आहेत. या महत्वपूर्ण धावा, संघाची धावसंख्या 8 वर उडी घेते. क्षेत्ररक्षण चांगलं करावंच लागेल, कारण 30 यार्ड सर्कलचे नियम आहेत. 4 क्षेत्ररक्षक तुम्हाला आता इथून पुढे 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये ठेवावेच लागतील. त्यामुळे क्रिकेटमध्ये बदल होत असतो, मात्र त्या बदलावर आपण देखील स्वार झालं पाहिजे. नेक्स्ट बॉल राजेन, प्ले अँड मिस, प्ले अँड मिस. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा योग्य संपर्क नाही आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू टेक ऑफ घेतोय आणि बॅट खालून गेले. चेंडू मात्र इथे निर्धाव गेलाय. राजेन एक अतिशय आकर्षक गोलंदाज आहे. मीरा भाईंदर परिसरातील बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळत असतो, मात्र आज आपल्या घरच्या टीमला सेवा देण्यासाठी फुल पिच डिलिव्हरी आहे, फुल टॉस डिलिव्हरी आहे. अक्षय पाटील डाऊन द ग्राउंड उभे आहे. थोडंसं क्षेत्ररक्षण खराब, मात्र तरी देखील चांगल्या पद्धतीने स्वतःला गिअर अप केलंय. 1 धाव इथे पूर्ण होईल. धावा जर बघितल्या तर निश्चितच सिंगल्स डबल्सने येत आहेत, ही चांगली गोष्ट आहे, मात्र मध्ये मोठे फटके खेळावे लागतील. रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललाय. हा फटका योग्य नाहीये, हा फटका योग्य नाहीये. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये वळतोय, त्यामुळे इथे विचार करावा लागेल या दोन्ही बॅटरला की ही जी पार्टनरशिप आहे ती संत गतीने पुढे सरकते आहे, त्याला कशी उभारी देता येईल या गोष्टीकडे लक्ष आहे. सन्माननीय
अशोक उभे साहेब इथे उपस्थित होत आहेत आणि आज त्यांच्याच मुलाच्या माध्यमातून आपण बघतोय ऋषिकेश अशोक उभे यांच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन. यावेळेला हा फटका अप्रतिम आहे. हा मोठा फटका असेल का? इथे हा झेल झाला नाहीये. चेंडू सीमारेषा पार आणि सन्माननीय अशोक उभे साहेबांचं स्वागत इथे षटकारानं झालंय. सीमारेषा पार षटकार. थँक्यू. तर सन्माननीय अशोक उभे साहेब इथे उपस्थित झालेत आणि निश्चितच त्यांना देखील आनंद असेल की आपला मुलगा एका चांगल्या संघटनेमध्ये आहे. कारण युवा सेना शिवसेना म्हटलं तर बाळासाहेबांचा वरदहस्त असलेली ही संघटना आणि स्वतः अशोक उभे साहेब देखील शिवसैनिकच असतील नो डाऊट. कारण त्यांचा मुलगा आज युवा सेनेमध्ये आहे आणि आपल्या मुलाचं भवितव्य चांगलं आहे हे नक्कीच त्यांना ऊर भरून येणारी ही बातमी. सावंत मॅडम इथे उपस्थित होत आहेत. वेलकम आणि त्यांचं पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. उपशहर प्रमुख सन्माननीय राजाराम सावंत साहेब सुद्धा इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. मात्र इथे दुसरं षटक देखील संपलंय आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 16. सरासरी 8ची राखली जी राखायची होती जवळजवळ 10.20च्या रूपाने मात्र राखली जाते ती फक्त आणि फक्त 8च्या रूपाने. म्हणजे संघ मागे आहे. आता इक्वेशन काय? शेवटचे 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये करायचे आहेत 37 धावा. शहर प्रमुख सन्माननीय राजाराम सावंत साहेब यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. तसेच उपजिल्हा संघटक जयलक्ष्मी सावंत मॅडम यांचं देखील पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम. आज आमचा मंच भरलाय. मगाशीच युवती सेनेच्या आकांक्षा विरकर मॅडम इथे उपस्थित झाल्या होत्या आणि आता आपण बघतोय सन्मान्य प्रवीणदादा पाटील असो, राजाराम सावंत साहेब असो, जयलक्ष्मी सावंत मॅडम असो, अशोक उभे साहेब असो, तसेच कुणाल जयंत पाटीलजी, राकेश पाटीलजी हे सगळे मान्यवर अतिशय जातीनं या कार्यक्रमावर लक्ष देऊन आहेत आणि मॅचचा देखील आनंद घेत आहेत. मनापासून स्वागत आहे सर्वांचं. उदय पाटील वन्स अगेन. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक नाहीये. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार आहे. ऑन द खेळलेला हा कडक फटका सीमारेषा पार आलाय. कडक षटकार. यावेळेला जर बघितला चेंडू खाली राहिलाय तितका चांगला फटका टॅपचा ऑन साइडला बघायला मिळतोय. एक धाव मिळेल इथे. संदीप शेट्टीचं चांगले क्षेत्ररक्षण. मात्र थ्रो आपण बघतोय एक्झॅक्टली काय घडलंय. पंचांनी इथे थर्ड अंपायर डिक्लेअर केलाय. आम्ही चेक करतोय. वी आर चेकिंग. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर. We are checking. TV umpire to director. Give me your best view, please. Keep rolling. Keep rolling. दुसरी धाव घेताना एक्झॅक्टली काय घडलं होतं. थ्रो जर बघितला टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला. त्यानंतर आदित्य शेट्टीची ही उडी आणि ज्या वेळेला आदित्य शेट्टीने यशच्या उद्ध्वस्त केलेत त्यावेळेला तो बॅटर एक्झॅक्टली क्रीज मध्ये आहे की नाही ही गोष्ट लगेच आम्ही चेक करतोय. अतिशय क्रुशल डिसिजन आहे हा आणि निश्चितच आम्ही योग्य तो प्रयत्न करतोय. झूम इन करतोय.
येस, थर्ड अंपायर डिसिजन रेडी आहे. फलंदाज बाद आहे. दुसरी धाव घेताना इथे फलंदाज बाद होते. संदीप शेट्टीचा हा थ्रो जर बघितला टप्पापर्यंत बाउन्स झाला होता, मात्र आदित्यने भरपूर शिताफीनं येथे यशच्या उद्ध्वस्त केले. त्यामुळे परतावं लागेल ते म्हणजे बॅटर सौरभला, ज्यानं 2 षटकार ठोकले. आणि निश्चितच असं वाटलं होतं की सौरभची इनिंग कधी इथे अतिशय चांगल्या रीतीने टेक ऑफ घेईल, मात्र व्यवस्थित योग्य वेळेवर ते 2 षटकार आलेत आणि सौरभ इथे बाद होऊन परतलाय. चांगलं टेलिकास्ट इथे एकूणच आपल्याला पाहायला मिळतंय, ते म्हणजे प्रिन्स मूवीजचं अतिशय चांगले कॅमेरा वर्क इथे पाहायला मिळत आहेत. सन्माननीय दिलीप लक्ष्मण भोईर साहेब यांचं आगमन होताना दिसतंय आणि आमचे दोन्ही मुख्य आयोजक त्यांना रिसीव्ह करण्यासाठी पुढे होत आहेत. शॉर्ट ब्लँड डिलिव्हरी आहे, जागा बनवली, वॉटर स्ट्रोक, हा चौकार असेल, ग्रेट शॉट, जागा बनवली आणि इथे जागा बनवून पूर्ण वसुली. चेतन आलाय आणि चेतनने चौकार ठोकलाय. व्हॉट ए शॉट. या षटकात देखील धावा येताना दिसत आहेत. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर 1 धाव आणि दुसरी धाव घेताना फलंदाज धावचीच्या रूपानं बाद आणि तिसऱ्या चेंडूवर आले चौकार. म्हणजे तब्बल या षटकात आतापर्यंत 3 चेंडूमध्ये आलेत 11 धावा. त्यामुळे हे आव्हान आम्ही स्वीकारलंय. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 26. अजूनही 27 धावांची गरज आहे. स्लो डिलिव्हरी मात्र अतिशय 40 पद्धतीने चेंडूला ढकलून दिलंय डीप मिड विकेटला. योगेश मार्फत आपण बघतो अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 1च धाव मिळेल. 27 धावा, अजूनही 26 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये काही घडू शकेल, कारण ओव्हरऑल चेंडूंचा जर विचार केला तर 14 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. त्यामुळे हे आव्हान रिचेबल आहे. एसटीएम बॉईज प्रयत्न करतोय. प्ले अँड मिस. सुदीपांना प्ले अँड मिस, जागेवर सेट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव. 13 चेंडू 26 धावा. प्रति चेंडू मागे 2 धावा हे गणित आहे. मात्र टेनिस बॉलच्या क्रिकेटमध्ये विचार केला तर ही मोठी कामगिरी नाहीये. अशा वेळेला भरपूर धावा होताना आम्ही पाहिलेत. मात्र सध्या मैदानाची स्थिती काय बोलतेय, सध्या मैदानाच्या आतमध्ये असलेल्या खेळाडूंची मनस्थिती कशी आहे, या गोष्टींचा कोणीही वेध घेऊ शकणार नाहीये. जो अंदर है वही बताएंगे. उदय पाडेल अपील केलंय, मात्र अपिलामध्ये तथ्य नाही असं दाखवलंय. ही धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये चेतनचा. इथे मात्र आपण बघतोय एकही धाव नाहीये. त्यामुळे हा चेंडू देखील इथे निर्धाव येईल, कारण आता इक्वेशन काय तर 12 चेंडू आणि 26 धावा, म्हणजे षटका मागे. मान्यवरांच्या सन्मानाकडे आम्ही वळतोय. धावसंख्येकडे जरा लक्ष वेधतोय आम्ही, लक्षात घ्या, कारण अजूनही विजयासाठी 53 धावा या विजयासाठी आहेत. धावसंख्या झाली ती म्हणजे 28. ओके, धावसंख्या 28 झाले म्हणजे अजूनही 25 धावांची गरज आहे. 25 रिक्वायर्ड रन्स टू विन. योगेश येथे गोलंदाजी मार्कवर 25 धावांची गरज आहे. मान्यवरांचा सन्मान देखील या प्रसंगी आम्ही लगेच घेतोय. बरोबर आहे, बरोबर आहे उदय. धावसंख्या रनआउटचा याने काउंट केला नव्हता, रनआउटला 1 रन आली होती. धावसंख्या झाली ती म्हणजे 28. 25 धावांची गरज आहे. योगेश यादव गोलंदाजी मार्कवर. हे महत्वपूर्ण षटक या मॅच गरज आहे 25 धावांची. चेंडू शिल्लक आहेत 12.
आणि निश्चितच ही भरपूर अमेझिंग मॅच या कारणासाठी, कारण इथे दोन्ही संघ प्रयत्न करतायत विजयासाठी. नॉकआउट राऊंड आहे, मात्र हा सामना डोंट वेस्ट टाइम, जास्त वेळ वाया जातोय प्लीज. 12-23 ला इनिंग चालू झाली होती, लक्षात घ्या. डोंट वेस्ट टाइम. योगेश यादव इथे थोडस वेगळ्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलंय. चेतन एक चौकाट ठोकलाय चेतननं, त्यामुळे त्याच्याकडे लक्ष असेल. फुल पिच डिलिव्हरी आहे. अक्षय सोनी इथे एक धाव वाचवू शकत नाहीयेत. धाव देखील वाचवणं गरजेचं असेल टीम जितू पॅकर संघासाठी. 24 ची गरज आहे, 24 धावांची गरज आहे. सुदीपन्ना जास्त काही करू शकला नाहीये आतापर्यंत. जर बघितलं तर तब्बल 7 चेंडूंना सामोरे गेलाय, 3च धावा त्याच्या बॅट मधून आलेत. सौरभ बाद झाला होता, वैयक्तिकरित्या धावसंख्या 18 त्याने केली होती. यावेळेला हा फटका योग्य नाहीये, अक्षय सोनी सोडणार नाहीये. सुदीपन्नाला परतावं लागेल. विकेट डाऊन, क्रुशल मोमेंट वर हा विकेट आलाय, त्यामुळे पुन्हा एकदा परतलेत या सामन्यामध्ये जितू पॅकरचे खेळाडू. विकेट डाऊन. शहर प्रमुख सन्माननीय राजाराम सावंत साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा खास सन्मान या प्रसंगी आम्ही लगेच मी विनंती करतोय, ते म्हणजे ऋषिकेश उभे तसेच मयूर भोईर यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभस्य आपण शहर प्रमुख सन्माननीय राजाराम सावंत साहेब यांचा सन्मान करूया. वेलकम साहेब, खास सन्मान आहे आणि निश्चितच आमचा हा सन्मान आपण स्वीकारावा युवा सेनेतर्फे. एक खास तुळशीचं रोपटं, त्यानंतर एकूणच महाराष्ट्राचं महावस्त्र म्हणजे शाल दिली जाते आणि एकूणच त्यांना सन्मानित केलं जाते. त्यांच्या समवेत आपण बघतोय प्रवीण दादा पाटील तसेच जयलक्ष्मी सावंत मॅडम सुद्धा इथे उपस्थित आहेत. उपजिल्हा संघटक आहेत शिवसेनेच्या, आणि मनापासून कौतुक आहे साहेब, आपलं खूप सारं स्वागत आहे. वळूया पुन्हा एकदा मॅच कडे. विकेट आली आहे, मात्र अजूनही जर बघितलं तर 24 धावांची गरज आहे. ओ इथेच लागोपाठ 2 धक्के. वेल बोल्ड योगेश, अतिशय जबरदस्त कामगिरी. या 2 विकेटनं मात्र आता खळबळ माजवलंय एसटीएम बॉयजच्या डग आउट मध्ये, कारण इथून पुढे ही मॅच जिंकायची असेल तर 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये करायचे आहेत 24 धावा. मात्र धाव कोणाची होणार, जितू पॅकरची की एसटीएम बॉयची? नेक्स्ट मॅच साठी मी विनंती करतोय नऊ चेंडू 24 धावा. इथे हॅट्रिकची संधी ती म्हणजे योगेश यादवला. कालच्या दिवशी पहिल्याच मॅच मध्ये हॅट्रिक झाली होती, ती म्हणजे उत्कर्ष मात्रेने केली होती. त्यानंतर अजून एक हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली होती. ओ व्हॉट अ ब्युटी. हा चेंडू निर्धाव. योगेशनं या सामन्यामध्ये जितू पॅकरला पूर्णपणे परतवलंय, कारण 3 षटकामध्ये धावसंख्या होती ती 28 आणि आता इथून पुढे ही मॅच लांबत चालली आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू. व्हॉट अ बॉलिंग. या षटकात आतापर्यंत पहिल्या 5 चेंडू मध्ये आले फक्त 1च धाव आणि गडी बाद केले ते म्हणजे 2. योगेश, व्हॉट अ ब्युटी, ग्रेट बॉलिंग. हे मैदान आमचं आहे आणि कदाचित इकडचे राजे देखील आम्ही आहोत. या थाटात गोलंदाजी, शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे, टर्न केलाय. व्हॉट अ ब्युटी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. फक्त 1 धाव आणि 2 गडी बाद केलेत. व्हॉट अ बॉलिंग. काय फरक पडलाय या सामन्यामध्ये. आता 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये करायचे 24 धावा, म्हणजे 4 षटकार मारावेच लागतील. ही मॅच कशी बदलली आहे बघा. काय जबरदस्त कामगिरी केली होती सौरभनं, ज्यानं राजवर आक्रमण केलं होतं, उदयवर आक्रमण केलं होतं. मात्र सौरभ बाद झाल्यानंतर सुदीपन्ना थोडेसे चेंडू त्यांनी खर्ची घातले आणि इथे मिराजने देखील चेंडू खर्च घालवलेत. मान्यवरांचं स्वागत आहे. आमच्या इथे येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचं स्वागत. हे सगळे शिवसैनिक आहेत आणि त्या शिवसैनिकांचं आपण करूया स्वागत.
6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये करायचे आहेत 24 धावा. वेल बोल्ड योगेश यादव. ऍब्सोल्यूट ब्युटी. योगेश कडे बघितलं तर मला टेंबुलीच्या मनीची आठवण येते. अफलातून सेम टू सेम पर्सनॅलिटी आहे आणि जबरदस्त गोलंदाजीची ऍक्शन सेम आहे. असेच आउट कटर इन कटर सगळे टाकले जात आहेत आणि दोघांचा जबरदस्त स्टॅमिना पाहायला मिळतो. मात्र इथे संदीप शेट्टी द मोस्ट चार्मिंग पर्सन इन दिस जितू पॅकर टीम. पहिला चेंडू, हा चेंडू मात्र थोडासा बाहेर आहे. वाईटचा इशारा. थँक्यू व्हेरी मच अंपायर. अवांतर धाव येते. 6-23. 6-23 ही वेळ नाहीये. अमू 11 टीम आली आहे का? डोंट वेस्ट टाइम. फक्त 5 मिनिटं आहे तुमच्याकडे. यावेळा हा चेंडू देखील वाईड आहे. 2 वाईड. बघा मगाच्या षटकात फक्त 1 धाव 2 गडी बाद. मात्र इथे संदीप शेट्टीने सुरुवात केली 2 वाईडनं. हे क्रिकेट आहे मित्रांनो, कधीही बदलतं. आणि आता इथून पुढे इक्वेशन झालंय 6 चेंडू 22 धावा. वेल बॉल. यावेळेला हा वर पिच केलेला चेंडू आहे. लाईन जर बघितली तर खोलवर टप्प्याची होती. वेगवान चेंडू होता. चेंडू निर्धाव. 5 चेंडू 22 धावा. यावेळेला अफलातून फटका आहे. अफलातून स्ट्रोक आहे. इट्स अ बिगी फ्रॉम चेतन. 6 धावा. वी आर इन द गेम. 6 धावा. ची गरज होती 5 चेंडू मध्ये. आता 6 मायनस झालेत. 16 ची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 4. कुछ भी हो सकता है. जीतू पॅकर्स वर्सेस एसटीएम बॉयज हा सामना सुरू आहे. वेल बोल्ड. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण इथे आदित्य शेट्टी मार्फत. इथे धाव मिळणार नाहीये. आता 3 चेंडू आणि 16 धावा. म्हणजे चेतनला पूर्णपणे या सामन्यावर कंट्रोल दाखवावा लागेल. सन्माननीय राजाराम सावंतजी शहर प्रमुख यांच्या मार्फत देखील या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य आलंय. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. युवा सेना आपला आभारी आहे. 3-16. व्हेरी गुड बॉल. व्हेरी गुड बॉल. इथून पुढे आता हा सामना लांबलाय. लोकेंद्रचं चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा. मात्र आता 2 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. आपला टेनिस बॉल क्रिकेटचा नियम बऱ्याचदा काय सांगतो की कंपल्सरी चेसचा नियम आहे. 2 चेंडू आणि 14 धावा हे आता कठीण झालंय. मधल्या काळात जे चेंडू निर्धाव गेले तो मोठा ड्रॉबॅक ठरलाय. सुदीपनं बरेच चेंडू निर्धाव घातलेत. कंपल्सरी 1 षटक सुदीपनं निर्धाव खेळलंय. तसेच मिराजने देखील 3 चेंडू निर्धाव. अथर्व 0वर बाद झाला. चेतन मार्फत देखील काही चेंडू निर्धाव गेलेत. त्यामुळे हा सगळा ड्रॉबॅक आहे. या सगळ्या गोष्टींचा पडताळा एसटीएम बॉयजला घ्यावा लागेल. 2 चेंडू 14 धावांची गरज. वेल बोल्ड संदीप शेट्टी. वेल बोल्ड संदीप शेट्टी. जीतू पॅकर संघ पहिल्या सामन्यात विजयाच्या दिशेने कूच करताना फक्त 1 चेंडू बाकी आहे आणि 14 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅच पुन्हा एकदा कॉल देतोय साई माऊली. आणि हा सामना इथे संपलाय. वेल बोल्ड संदीप शेट्टी. वेल बोल्ड योगेश. अफलातून कमबॅक केलंय इथे जीतू पॅकर्सनं. मात्र या सामन्याचा मानकरी कोण? 26 धावा केल्या होत्या आदित्य शेट्टीनं. राजनं गोलंदाजी केली. मात्र इथे आपण बघतोय योगेश नो डाऊट 1 षटक 1 धाव आणि 2 गडी बाद केले. आणि जेव्हा गरज होती तेव्हा हे षटक आलंय. त्यामुळे या सामन्याचा मानकरी ठरलाय योगेश यादव. तर लगेच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी योगेशने पुढे यायचंय. मी मान्यवरांना विनंती करतोय. कुणाल जयंत पाटील यांचा खास सन्मान या प्रसंगी आम्ही करतोय. मी विनंती करतोय आमच्या दोन्ही आयोजकांना की त्यांना प्लीज आपण हा सन्मान लगेच करूया. काय मयूर मी प्रवीण दादांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण कुणालचा सन्मान करूया. कुणाल जयंत पाटील आज जयंत दादांचा वाढदिवस आहे. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या वतीनं. मात्र हा सन्मान लगेच कुणालनं स्वीकारायचा आहे. या स्पर्धेसाठी अतिशय चांगलं सहकार्य त्यांच्या मार्फत आम्हाला देण्यात आलंय आणि त्यांचा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय.
तर या कुणालजी यांना विनंती करतोय की आपला सन्मान त्यांनी स्वीकारायचा आणि मी विनंती करतोय दादांना, प्रवीण दादांना की प्रवीण दादांच्या शुभ हस्ते हा खास सन्मान आपण करूया.